राज्यात कापसाची लागवड रखडली। राज्यात केवळ 6% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण। कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ। कांदा बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट। आणि फळं भाजीपाला थेट विक्रीसाठी फ्रेश किन्सची सेवा। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। पावसानं ओढ दिल्यामुळे राज्यात आतापर्यंत 40 लाख हेक्टरपैकी केवळ 5 लाख हेक्टरवर कापसाच्या पेरण्या झाल्या आहेत। यंदा 2011 पेक्षा वाईट स्थिती आहे। काही भागात दुबार पेरणीची वेळ येणार आहे। शेतकऱ्यांनी आता कमी कालावधीच्या वाणांची निवड करावी। महाराष्ट्रात 18 ते 20 जुलैपर्यंत कापसाची लागवड करणं शक्य आहे। सर्वाधिक कापूस लागवड होणाऱ्या विदर्भात 66% तर मराठवाड्यात 80% इतकी पावसाची तूट आहे। महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशातही पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत। पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये मात्र कापसाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून लागवडीचं क्षेत्र जवळपास गेल्या वर्षी इतकंच म्हणजे 13 लाख हेक्टर इतकं आहे। राज्यात यंदा मान्सूनच्या पावसानं पाठ फिरवल्यामुळे जून अखेर केवळ 6% क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत। यंदा राज्यात जुलैचा पहिला आठवडा संपला तरीही मान्सून सक्रिय झालेला नाही, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत। कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात जून अखेर 16 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 25%पेक्षाही कमी पाऊस झाला आहे, तर 16 जिल्ह्यात 50%पेक्षाही कमी पाऊस झाला आहे। राज्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र 134,70,000 हेक्टर असून यापैकी अवघ्या 8,43,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत। यामध्ये 5,47,000 हेक्टरवर कापसाची, 1,18,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे। तसंच कोल्हापूर विभागात 52,000 हेक्टरवर भाताची धूळ पेरणी झाली आहे। देशातील किरकोळ बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रति टन $500 इतकं वाढवलं आहे। प्रति किलो 30 रुपयांपेक्षा कमी दरात कांदा निर्यातीला परवानगी देण्यात येणार नाही। देशात मान्सूनच्या पावसाला होत असलेला विलंब आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यात संभाव्य टंचाई व दुष्काळी स्थितीचा जाणकारांचा इशारा यामुळे MEPमध्ये वाढ करण्याचा निर्णय आंतरमंत्रालयीन समितीनं घेतला आहे। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कांद्याची MEP $300 प्रति टन करूनही कांदा निर्यातीत काही घट दिसून आली नाही, त्यामुळे आता ही MEP $500 प्रति टन इतकी करण्यात आली आहे। कांदा आणि बटाट्याच्या भडकलेल्या किमती कमी करण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं त्यांचा जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये समावेश करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे। या निर्णयामुळे कांदा आणि बटाट्याची साठेबाजी रोखण्याची आणि बाजारात त्याची उपलब्धता वाढवून किमती आटोक्यात आणण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या शिरावर टाकण्यात आली आहे। साठेबाजी विरुद्ध राज्य सरकारनं कडक उपाययोजना करावी अशी केंद्राची अपेक्षा असल्याचं केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं। फ्रेशकिन्स फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं भाज्या व फळांचा शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत पुरवठा करण्याची सेवा सुरू केली आहे। त्यासाठी फ्रेशकिन्सनं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सहकार्य घेतलं आहे। कंपनी येत्या 1.5 वर्षात मुंबईत 300 आउटलेट सुरू करणार आहे, असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजनेय भूतडा यांनी सांगितलं। फळं आणि भाजीपाल्याच्या पुरवठा साखळीतील मध्यस्थ कमी केल्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत व रास्त दरात माल पुरवता येईल, असं श्री भूतडा यांनी सांगितलं। पणन मंडळाच्या संपर्कात 76,000 शेतकरी आहेत। त्यांच्यापर्यंत या विक्री साखळीची माहिती पोहोचवली जाणार आहे। मंचर, नाशिक व वाशी बाजार समितीमधून घाऊक खरेदी केली जाणार आहे। 15 जुलैपर्यंत पाऊस झाल्यास सोयाबीन, कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तूर, सूर्यफूल, घेवडा, तीळ इत्यादी पिकांची पेरणी करावी। आंतरपिकासाठी बाजरी अधिक तूर 2:1, सूर्यफूल अधिक तूर 2:1, सोयाबीन अधिक तूर 3:1, गवार अधिक तूर 2:1 याचा वापर करावा। तसंच खरीप कांद्यासाठी रोपवाटिका तयार करावी। आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये।
चिकू कमाल रुपये 1000, किमान रुपये 600, डाळिंब कमाल रुपये 10,000, किमान रुपये 1300, केळी कमाल रुपये 800, किमान रुपये 400, लिंबू कमाल रुपये 1800, किमान रुपये 400, काकडी कमाल रुपये 3200, किमान रुपये 500, टोमॅटो कमाल रुपये 3000, किमान रुपये 300, लसूण कमाल रुपये 4700, किमान रुपये 1700 आणि हिरवी मिरची कमाल रुपये 3500 आणि किमान रुपये 1500. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस. पुणे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस. सांगली कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. सातारा कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. भारतातील पशुपालनाला प्राचीन परंपरा आहे. पूर्वापार चालत आलेल्या या व्यवसायात भारतानं जगात मानाचं स्थान मिळवलं आहे. भारताची दूध उत्पादनाची क्षमता वाढली असून दुग्धोत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जनावरांच्या संख्येबाबतही भारत जगात पहिल्या स्थानावर आहे. दुधासोबतच अंडी, मांस आदी प्राणीजन्य उत्पादनांची निर्यात करण्याचीही भारताची क्षमता वाढली आहे.
जनावरांपासून दर्जेदार आणि सातत्यानं उत्पादन मिळवण्यासाठी ती निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी जनावरांची तसेच त्यांच्या गोठ्याची स्वच्छता ही एक महत्त्वाची बाब आहे. सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे विविध रोगांपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी वेळेवर लसीकरण करून घेणं. लसीकरणामुळे जीवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध केला जातो. जनावरांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. आपणास माहीत आहे की भारत देश हा दूध उत्पादनात जगात नंबर 1 वरती आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जनावरांची संख्या सुद्धा आपण जगभरात पहिल्या क्रमांकाने आहोत. पूर्वीच्या काळामध्ये पशुपालनाला किंवा दुग्ध व्यवसायाला 2 नंबरच्या क्रमांकावर पाहिलं जात होतं. शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून किंवा शेतीसाठी पर्याय व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहण्यात येत होतं. परंतु मागच्या काही दशकांमध्ये किंवा मागच्या काही काळामध्ये हा दुग्ध व्यवसाय हा एक प्राथमिक स्वरूपाचा असा व्यवसाय होऊन शेतीला मात्र आता दुय्यम स्थान प्राप्त होतंय का अशा पद्धतीचा एक मार्गक्रमण हा व्यवसाय करत आहे. हा व्यवसाय अशा मोठ्या याच्यावर पोहोचण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दुधाची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढलेली आहे. शेतकऱ्यांचं पशूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. शासनाच्या विविध योजना ज्यामुळे आजारांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे उत्पादन आपण आता परदेशात सुद्धा निर्यात करतो आहोत. तर ही उत्पादनं दूध, अंडी, मांस अशा पद्धतीची उत्पादन आपण आज भारतातून निर्यात करत आहोत. मग पशूंचे उत्पादन प्रामुख्याने ज्या गोष्टीवर अवलंबून असतात ते म्हणजे पशूंचं आरोग्य. आणि पशूंचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याकडे एकमेव पर्याय असतो तो म्हणजे लसीकरण, मांस लसीकरण किंवा सर्व जनावरांना लसीकरण करून आपण त्यांना रोगमुक्त ठेवणं आपल्या पहिली प्राथमिकता आपली असते. आणि ह्या रोगमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध अशा प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. त्या आपण आता क्रमाक्रमाने कुठल्या योजना शासनाकडून आहेत पशूंसाठी ते बघूयात. पहिली जी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येते ती म्हणजे लाळखुरकूत रोगमुक्त पट्टा निर्माण करणे नावाची योजना. ही योजना 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. याला केंद्र सरकारकडून याच्यासाठी अर्थसहाय्य मिळत असतं. आपल्या राज्यामध्ये साधारणतः 2,20,00,000 अशी गायी आणि म्हशींची संख्या आहे. या पूर्ण 2,20,00,000 जनावरांना आपण वर्षातून 2 वेळेला लाळखुरकूत या रोगाचं लसीकरण करत असतो. लाळखुरकूत हा प्रामुख्याने हिवाळ्याच्या सुरुवातीला येणारा आजार आहे. यामध्ये गायी आणि म्हशी किंवा बैलांमध्ये तोंडातून लाळ गळणे, पायामध्ये जखमा होणे अशा प्रकारची लक्षणं आढळतात. अशी जनावरं चारा खायचं कमी करतात आणि त्यांची प्रकृती खालावते, त्यांचं वजन कमी होतं. दूध देणाऱ्या जनावरांचं दूधसुद्धा कमी होतं. आणि ह्या आजार विषाणूमुळे होणार असल्यामुळे ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा उपचार अवेलेबल किंवा नसतो. त्यासाठी आपल्याला लसीकरण हा एकमेव पर्याय त्यासाठी असतो. केंद्र सरकारने 2003-04 या सालापासून महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना सुरू केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2003-04 पासून 2010-11 या वर्षापर्यंत ही योजना राज्याच्या 5 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत होती. परंतु 2011-12 पासून राज्याच्या सर्व 33 जिल्ह्यांमध्ये आपण आता लाळखुरकूत लसीकरण हा कार्यक्रम वर्षातून 2 वेळेला सर्व जनावरांना 2 कोटी जनावरांना आपण लसीकरण करत असतो. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसोबत पशुपालकांनी सुद्धा मार्च, एप्रिल आणि सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या 2 महिन्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधून आपल्या सर्व गुरांना लसीकरण कसं करून घेता येईल ह्याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. दूध देणाऱ्या जनावरांमध्ये जीवाणू, विषाणू तसेच रक्तातील परजीवींमुळे विविध प्रकारचे रोग होतात. घटसर्प, फऱ्या, काळपोळी, स्तनदाह, आंत्रविषार, हळवा, ब्रुसेलॉसिस म्हणजेच सांसर्गिक गर्भपात आदी रोग जीवाणू म्हणजेच बॅक्टेरियामुळे होतात. लाळ्या खुरकूत म्हणजेच पायलाग तसेच बुळकांड्या, तिवा यासारखे रोग विषाणू म्हणजेच व्हायरसमुळे होतात. जनावरांसाठी विविध प्रकारचे आढळणारे आजार जे आहे मान्सूनमध्ये किंवा जून महिन्यामध्ये पावसाळ्यात ते आजार असतात. घटसर्प, फऱ्या किंवा शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार आणि PPR नावाचे आजार, तसेच कोंबड्यांमध्ये मानमोडी किंवा देवी नावाचे आजारसुद्धा आढळत असतात. या सर्व आजारांसाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारच्या अर्थसहाय्याने लसीकरणाच्या योजना उपलब्ध आहेत. पूर्णतः लसीकरण शासकीय दवाखान्यामधून आपणास पशूंसाठी आणि पक्ष्यांसाठी उपलब्ध असतं. यातला घटसर्प हा आजार साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलै महिन्यामध्ये त्यापासून ते सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत आपल्याला म्हशींमध्ये प्रामुख्याने आढळतो. हा आजार म्हशींच्या पारड्यांना शक्यतो गावातल्या अगोदर लागण होते आणि त्यापासून मोठ्या म्हशींपासून गाय वर्गामध्ये वासरं, गायी आणि बैलांना हा आजार पुढे पसरत असतो. घटसर्पामध्ये प्रामुख्याने 106 डिग्री
फॅरनहाईट एवढं तापमान शरीराचं असतं. घशातून घरघर आवाज येतो, घशातून किंवा तोंडातून लाळ गळते आणि हा आजार अतिशय फास्टिडियस त्याला इंग्रजीत म्हणतात, म्हणजे लवकर वाढणारा, झपाट्यानं वाढणारा असल्यामुळे 6 तासात ते 24 तासात अशी जनावरं दगावून जातात. त्यामुळं ह्या आजाराचा प्रसार आणि प्रादुर्भाव फार जोरात होत असतो. त्यामुळे घटसर्पासाठी लसीकरण करून घेणे ही अतिशय नित्याची बाब आपल्या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यासाठी ॲस्कॅड नावाच्या केंद्र पुरस्कृत योजनेतून राज्यातल्या बहुतांशी जनावरांना आपण घटसर्पाची लस शासकीय दवाखान्यातून उपलब्ध करून देत असतो. ह्याच कालावधीमध्ये साधारणतः पावसाळ्यामध्ये किंवा जून सप्टेंबरमध्ये फऱ्या नावाचा आजार हा जनावरांना होत असतो. जसा घटसर्प म्हशीपासून सुरू होतो आणि मग तो गायीमध्ये जातो, फऱ्या मात्र हा उलट्या पद्धतीने, म्हणजे गाय वर्गामध्ये याची लागण पहिल्यांदा सुरू होते. वासरांना याचा प्रादुर्भाव अगोदर होतो, नंतर बैलांना, गायींना आणि पुढे म्हैस वर्गामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव आढळून येतो. राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी अधिक अंशी प्रमाणात दिसत असतो. ज्या ठिकाणाहून नदीचा उगम किंवा नदी ज्या प्रतिक्षेत्रातून वाहते या ठिकाणीच्या पशुपालकांनी विशेषतः काळजी करून अशा दोन्ही आजारांचं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. ॲस्कॅड नावाच्या योजनेमधून ह्या फऱ्या रोगाचं सुद्धा लसीकरण जनावरांसाठी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत असतं. का वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम, हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. सकाळी 6:05 उत्तम शेती, लोकसंगीत आणि कीर्तनातून परंपरेचं जतन करणारे आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण लोकजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे उपयुक्त कार्यक्रम. आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. उत्तम शेती, कुटुंब स्वास्थ्य, चालू जमाना, भेटी गाठी, लोकसंगीत आणि ग्रामीण महिलांसाठी स्नेहबंध, तसंच रोज संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत अशा सप्तरंगी कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य. शेळ्या मेंढ्यांना होणाऱ्या रोगाचं मुख्य कारण जीवाणू, विषाणू किंवा पोटातील जंत हे असतं. या प्राण्यांमध्ये प्रामुख्यानं घटसर्प, आंत्रविषार, हगवण, फऱ्या आदी रोगांचा प्रादुर्भाव होतो. शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचे 2 आजार असतात. त्यातला पहिला म्हणजे आंतरविषार आणि दुसरा म्हणजे PPR. आंतरविषार ह्या आजारामध्ये हगवण लागणे किंवा लहान बछड्यांना हा आजार प्रामुख्याने होत असतो. याच्यामध्ये मरतूक ही साधारणतः 10 ते 20% शेळ्या मेंढ्यांमध्ये होत असते आणि ह्या आजाराचं लसीकरण सुद्धा आपल्याला ॲस्कॅड नावाच्या योजनेमधून उपलब्ध होऊन असतं. पुढचा महत्त्वाचा शेळ्या मेंढ्यांचा आजार असतो तो म्हणजे PPR. ह्या PPR हा अतिशय घातक असा शेळ्या मेंढ्यांचा आजार आहे. याच्यामध्ये एखाद्या कळपाला किंवा एखाद्या गावात ह्या आजाराची लागण झाल्यानंतर गावातल्या 100%पैकी 80 ते 90% जनावरांना एकाच वेळेला याची लागण होत असते आणि ह्यातला सर्वात महत्त्वाचा भाग हा असतो की लागण झालेल्यापैकी 80 ते 90% जनावर याच्यात दगावत असतात. त्यामुळे हा आजार अतिशय घातक आहे आणि याच्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असतो. आणि भारत सरकारने याच्यासाठी एक वेगळी योजना तयार केलेली आहे. त्याचं नाव आहे की PPR रोगमुक्त रोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय PPR रोग नियंत्रण कार्यक्रम. ह्या अंतर्गत साधारणतः आपल्या राज्यातल्या 1,35,00,000 शेळ्या आणि मेंढ्याच्या या संख्येला आपण वर्षातून PPRचं लसीकरण करत असतो. ह्या PPRचे लसीकरण केल्यानंतर ह्याची जी प्रतिकारशक्ती आहे 3 वर्ष टिकून राहत असते. त्यामुळे एकदा आपल्या शेळ्या मेंढ्यांना लसीकरण केल्यानंतर पुन्हा 3 वर्षापर्यंत त्याची करायची गरज नसते. नवीन जे बछडे किंवा नवीन जे कोकरं जन्माला येतात आपल्याकडे फक्त तेवढ्यांनाच पुढच्या वर्षी आपण लसीकरण यातून करून घ्यायचं असतं. ह्या योजनेअंतर्गत सुद्धा भारत सरकार महाराष्ट्र शासनाला 100% अनुदानावरती निधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्या महाराष्ट्र शासनाकडून ह्याची लस खरेदी करून आपण हे शेतकऱ्यांना, पशुपालकांना दवाखान्यांच्या मार्फत हे पुरवत असतो.
कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्येही लसीकरण अत्यंत महत्त्वाचं असतं. कोंबड्यांना रानीखेत, मानमोडी, गंभोरो आदी रोगांची लागण होते. त्यापासून त्यांचा बचाव करून आपलं नुकसान टाळण्यासाठी लसीकरणाचं वेळापत्रक तंतोतंत अंमलात आणलं पाहिजे. शेळ्या मेंढ्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोंबड्या पाळणारा जो वर्ग आहे, पशुपालक वर्ग आहे, कुक्कुटपालन करणारा, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे 2 आजार असतात. ते म्हणजे मानमोडी आणि कोंबड्यांचा देवी. ह्या दोन्ही आजारांचं लसीकरण हे महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला शासकीय दवाखान्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येत असतं. ॲस्कॅड नावाची जी योजना आहे ज्याच्यामध्ये 75% अनुदानावरती केंद्र सरकार आपल्याला अर्थसहाय्य पुरवत असतं. ह्यातून ह्या दोन्ही कोंबड्यांच्या आजारांची लस आपल्याला पशुपालकांनी प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन उपलब्ध करून घेणं, आपल्या पशूंची आणि पक्ष्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. आणि हा एकमेव आपल्याकडचा पर्याय आहे ज्याच्याकरून आपण प्रतिकारशक्ती जनावरांची वाढवून, जनावरांना आजारांपासून मुक्त ठेवून आपलं दूध उत्पादन जास्त वाढवू शकतो. आणि अशा पद्धतीने आपले उत्पादनं जे दूध, अंडी आणि लोकर आहे किंवा मांस आहे, ह्या सगळ्या उत्पादनांमध्ये हे जीवजंतूंचा प्रादुर्भाव नसला म्हणजे ह्या उत्पादनांना जास्तीत जास्त किंमत आपल्याकडे मिळते आणि अशी उत्पादनं आपण परदेशात सुद्धा निर्यात करू शकतो. संसर्गजन्य गर्भपात अर्थात ब्रुसेलॉसिस हा जनावरांमधील घातक जीवाणूजन्य रोग आहे. जनावरांच्या गर्भपातामुळं त्या जनावरापासून मिळणाऱ्या उत्पादनात घट तर होतेच, पण अन्य जनावरांनाही या रोगाची लागण झाल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता असते. या रोगामध्ये गर्भपात झालेल्या गर्भाची काळजीपूर्वक विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. ह्या वर्षीपासून आपण राज्यामध्ये संसर्गजन्य गर्भपात निर्मूलन किंवा नियंत्रण कार्यक्रम ही नावाची नवीन योजना या वर्षापासून राज्यात आपण राबवत आहोत. ह्या अंतर्गत आपण ब्रुसेलोसिस नावाचा जो आजार आहे जो गाई म्हशींना साधारणतः होत असतो आणि ह्यातले प्रामुख्याचे लक्षणं म्हणजे गाई म्हशींमध्ये यामध्ये शेवटच्या 3 महिन्यामध्ये गर्भपात होत असतो. आणि हा आजार एकदा जनावराला झाला की तो आयुष्यभर त्या जनावरासोबत असतो आणि ह्या जनावराच्या विविध मार्गातून, त्याच्या गर्भाशयातून, त्याच्या दुधामधून हे जंतू आयुष्यभर असं जनावर आपल्या गोठ्यामध्ये सोडत असतं आणि इतर जनावरांना याची लागण होत असते. आणि हा आजार प्रामुख्याने जनावरापासून माणसाला होत असतो आणि माणसामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा उपचार याच्यामुळे नसल्यामुळे ह्या वर्षीपासून भारत सरकारने राष्ट्रीय संसर्गजन्य गर्भपात नियंत्रण कार्यक्रम नावाची योजना सुरू केली आहे. ह्या अंतर्गत आपण आपल्या राज्यात असणाऱ्या साधारणतः 22 लक्ष वासरांना, मादी वासरांना ह्या आजाराचं प्रतिबंधक लसीकरण आपण या महिन्यापासून, जून महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि पुढच्या काही कालावधीत आपण हे लसीकरण कार्यक्रम हा पूर्ण करणार आहोत. या अंतर्गत 4 महिन्यापासून ते 12 महिन्याच्या सर्व मादी वासरांना, गाय वर्गाच्या आणि म्हैस वर्गाच्या सर्व मादी वासरांना ह्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यातलं लसीकरण करून घ्यायचं आहे. हा आजार प्रामुख्याने जनावरांपासून माणसाला होत असल्यामुळे ह्याला इंग्रजीमध्ये झुनोटिक किंवा जनावरापासून माणसाला होणारा आजार असं म्हणतात. ह्या आजारात हे जंतू जनावराच्या शरीरामधून दुधाद्वारे किंवा दुधातल्या पदार्थांद्वारे किंवा शेणामधून किंवा युटराईन डिस्चार्जेस, ज्याला आपण गर्भाशयाचे जे स्त्राव आहेत, ह्याद्वारे सुद्धा गोठ्यामध्ये किंवा मानवाला ह्याचा प्रादुर्भाव होत असतो. एकंदरीत सांगायचं तर शासनानं राबवलेल्या या लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घेऊन सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना वेळेत लसीकरण करून घ्यावं आणि आपलं तसंच पर्यायानं समाजाचं नुकसान टाळावं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.